तेव्हा सोयाबीनचं बियाणं पेरण्यापूर्वी सगळ्यात पहिले आपल्याला पहिली प्रकारची सोयाबीनची गुण म्हणतात जी आपण यावर्षी सामूहिक पद्धतीने तिथं गंधाच्या दराने आपण कोंबून घेतलं बरोबर. आपण कोणपटाच का वापरतो या कोणपटामध्ये उगवण क्षमता चांगली असते कोणपटामध्ये म्हणून आपण कोणपट वापरतो. प्रॅक्टिकल आपण या गोष्टी करताना सगळ्यात पहिले सोयाबीनचं बियाणं 10 बाय 10 असं 100 बियाणे टाकले आम्ही घेणार आहोत बरोबर. या गोष्टी करताना आता कोणपट घेतलं गोळून केलं बियाणं टाकलं त्याला आपण धुवून घेतो बरोबर. हे केल्यानंतर आपण 3 दिवस आपल्याला हे बियाणं असंच ठेवायचं आहे. त्याला रोज थोडं थोडं पाणी मारत राहायचं. 3 दिवस झाल्यानंतर आपण याची उगवण क्षमता तपासायची की 100 किती बियाणं मोड आलेला आहे. कमीत कमी 70 बियाणं मोड आलं पाहिजे. 70 पेक्षा कमी बियाणं मोड आलं तर बियाण्याची क्वालिटी खराब आहे. तुम्ही इकडून करायचं दुकानात जाऊन त्यांच्याकडून मी बियाणं घेतलं आहे मी त्यांच्याकडून बियाणं बदलून घेऊ शकतो. याच्याने तुमचा फायदा काय होतो तुम्ही ते बियाणं त्यामध्ये जर पेरलं समजा कुठे परिस्थिती तपासणी न करता आणि बियाणं खराब निघालं तर तुम्ही तुमचं ते पूर्ण वेळ वाया जातो संपूर्ण बरोबर. आणि तुम्हाला परत दुबार पेरण्याची गरज पडणार आहे. तर ह्या वर्षी आधीच आपल्याला पाऊस कमी सांगितला आहे. पाऊस कमी सांगितला असल्या कारणामुळे तुम्हाला आता वाहनाची पण निवड इतकी काळजी करायची आहे. आपल्याकडे उशिरा लागवड होत असेल पहिले आपल्या भागात उशिरा लागवड होत असल्या कारणामुळे मग आपण फुले दुर्वा फुले किंवा हे जे सुधारित बियाणं आहे सुधारित वाहन सोयाबीनची बियाण्याची आपण ते वाहन घेण्याचा प्रयत्न करा. आणि ते वितरित केल्यानंतर सगळ्या पद्धतीची पण आपण उगवू शकता आणि ती प्रक्रिया तिथपासून घ्यायची. आणि ते बियाणं पेरताना 2 प्रकारे तुम्ही लागवडीची प्रात्यक्षिक करा. पहिलं टोकन पद्धतीने आणि दुसरं वेगळ्या पद्धतीने. आपल्याकडे गावात 3 दोन्ही मशीन आहे त्यांच्याकडे मशीन आहे बरोबर. मग ते मशीन आता तुमची जबाबदारी तुमच्याकडे मशीन आहे सगळ्यांची जबाबदारी तुम्ही भाड्याने द्यावं मशीन. त्याच्याने गादी वापर तयार होतो. एका गादी वापरायला 2 प्रकारचे आपल्याला सोयाबीनची लाईन लावायची. सुगांचं 1 फुटाचं अंतर ठेवायचं सोयाबीनचं. गादी वापर आहे तो 4 फुटाचा. त्या 4 फुटामध्ये परत साईडला 2 फूट सोडायची आणि मध्ये परत 1 फुटाचं अंतर ठेवायचं सोयाबीनचं सांगितलं. फक्त तुम्हाला तुम्ही आले तुम्ही शिकून घ्या किंमत कसं होतं सगळं मी त्याला सांगायचं आम्हाला त्यांनी असं सांगितलं आहे. पेरताना फक्त 2 सोयाबीनच्या लाईन येतील त्या गादी वाफ्यावर 2 लाईन येतील अशा प्रकारे आम्हाला ती काळजी घ्या. आणि दुसरं 10 सेंटीमीटर अंतर ठेवायचं 2 बियाणं अंतर ठेवायचं 10 सेंटीमीटर पेरताना शेतामध्ये ही काळजी घ्या. ते टोकऱ्याचं जे आहे ना त्याला आपण टोकऱ्याचं म्हणजे व्हिडिओ पण दिले देताईकडे आणि टोकऱ्याचं दिले एक किलो बियाणं वाढवायचं तुम्हाला 30 किलो बियाणं वाढवायचं त्यापेक्षा तुम्ही संघातून जाऊन दुसरं चांगलं बियाणं आणून पेरलं ते पाहिजे ना. म्हणजे हे तुम्हाला येतं तुमचं एवढं बियाणं वाचतं तुमचं शेत खातं राहण्यापेक्षा वाचतं. त्यामुळे मी सीझन पण तुमचा वाया जातो. त्यामुळे आपल्याला ही उगवण क्षमता ही करेक्ट तुमचं एवढी बियाण्याची गोष्ट कमी आली 70% आली पाहिजे. 50-70% कमी झाली बियाण्याची उदाहरण घ्या 5 आले प्रति एका बियाण्याला तुम्हाला एक वेळेला 1 किलो बियाणं वाढवायचे पेरत आहे. पण जर 60% 100पैकी 60च्या आत ही बियाणाची क्षमता झाली ही जे याला कोण सुटले 60च्या आत तर तुम्ही तुम्ही याची पेरणी अजिबात तुम्हाला आपल्या बियाणं असो बियाणं असो किंवा तुम्ही चांगलं असो कुठल्या प्रकारे बियाण्याची पेरणी करू आणि किती बियाणं काही सामान डिस्काउंट ठरावे हे करून घ्यावं. नाही दोन प्रत्येक बियाणाची एक बोलायचं असं ते म्हणायचं पेरणीच्या जास्तीत जास्त 24 तासाची बीज प्रक्रिया करायची. बीज प्रक्रिया 24 तास ती करायची.